एवढ्या नाजूक निर्मल जीवावर घोट हौशीचा तरी कसा चाकू वाटला. काय चुकी होती त्या इवल्याशा जीवाची. चेहऱ्यावर तिच्या दगड कसा टाकू वाटला. नमस्कार मित्रांनो, आता मालेगाव महाराष्ट्रामध्ये रिसेंट गोष्ट घडलेली आहे. एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. कशी लोक असतात, त्यांना कसं काय हे सगळं करावंसं वाटते, काही समजत नाही. असं जर प्रत्येक मुलीसोबत घडलं तर प्रत्येक आईला वाटेल की माझ्या पोटी मुलगी नको देवरी देवा. आपल्या घराचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या मुलाचं भविष्य आज धोक्यात आलं आहे. कारण कधी कुठं कोणत्या रूपात धोका उभा राहील हे आपण सांगू शकत नाही. लहान मुली निर्दोष निरागस, त्यांना काय बरोबर काय चुकीचं हे अजून समजत नाही. तेव्हा त्यांना सुरक्षा देणं ही आपली जबाबदारी आहे. आजही अनेक मुली भीती, अपराधीपणा आणि गोंधळ यांच्यामध्ये अडकलेली असतात. त्यांना काय झालं ते सांगायलाही भीती वाटते. कारण त्यांना सुरक्षित जागा, सुरक्षित व्यक्ती मिळत नाही. मुलींना शिकवा, तुझं शरीर तुझं आहे. कोणी चुकीचा स्पर्श केला तर लगेच सांगा, भिवू नको, मी तुझ्यासोबत आहे. अशा प्रसंगी शांत बसू नका. मुलीला सुरक्षित ठेवा, त्यांना भावनिक आधार द्या आणि तात्काळ कायदेशीर मदत घ्या. अत्याचार करणं ही मुलीची चूक नसते, गुन्हा करणाऱ्याची चूक असते. पण आपण मुलीला दोषी ठरवतो. ही समाजाची सर्वात मोठी चूक आहे. मुली फक्त सुरक्षित वातावरणाची अपेक्षा करतात. चला, आपण त्यांच्यासाठी सुरक्षित जग बनवूया. कारण प्रत्येक मुलीचं बालपण सुरक्षित असणं आवश्यक आहे. त्यांना शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. मुलींना एक सुरक्षित जागा द्या, त्यांना ऐका. कारण ते बोलतात तेव्हा त्यांची दुनिया वाचते. स्पीक अप, स्टे अवेअर, प्रोटेक्ट एव्हरी चाइल्ड. तुम्हाला जर का अशी काही शंका वाटली तर स्क्रीनवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरशी नक्की संपर्क साधा. थँक्यू.